नमस्कार. तुम्हाला माझा आवाज येतोय का? आवाज जरा थोडासा काय बोलतोय त्याला, एक मिनिट थांबा. आवाजावर फोटो आवाज जरा थोडासा वेगळा येईल कारण ना मी म्हणजे झोप नाही झालेली. म्हणजे आज विषय काय माहिती का, आज आपल्याला जायचं आहे शेणखत आणायला. इथून ज्याला आमच्या श्रीरामपूरची MIDC माहीत असेल तर तिथे जायचं आपल्याला, ते पण कोंबड्यांचं खत आणायला. त्यामुळे एवढ्या सकाळी कॉलेजसाठी तर उठते, पण मग मी भरपूर दिवसाची कॉलेजला नाही गेले. एक आठवडा होत आला कारण आमच्या कॉलेजमध्ये चालू होते ट्रॅडिशनल डे, त्यामुळे मला इंटरेस्ट नाही त्या डेजमध्ये. त्यामुळे मग आपल्याला आज जायचं आहे शेणखत आणायला. पप्पाला मला भाऊ पुढे गेला ट्रॅक्टर घेऊन. आम्ही माहिती किती वाजता उठलो, 4चा अलार्म लावलात, नाही 4:35चा लावला होता, पण तो वाजता 5 वाजता झाले. मग ट्रॅक्टरचं जे मागचं STP सोडला. मग आमची म्हणजे शपथ मला थंडीमुळे मला इतकी थंडी वाजते. आंघोळ केल्यामुळे नाही, मी आंघोळ नाही केली, सॉरी. एवढं सकाळी कोण आंघोळ करेल राव. त्यामुळं काय बोलायचं मला, बोलता येईना मला. मग त्यामुळे सकाळी उठलो, STP सोडला. आमच्याकडे ट्रॉली नाही ना, मग चुलतीची ट्रॉली शेजारच्यांची इथं ठेवली ती ट्रॉली आणायला भाऊ गेला. मग तो तसंच तिकडे जाणार आहे. आता आम्हाला डिझेल घेऊन जायचं आहे, म्हणजे ड्रम घेऊन. मग गायांचं काम चालू होतं, दूध काढायचं, त्यामुळे मग आम्हाला लेट झालं. हे मग एक मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला नंतर सांगेल का तरी. एक नंबर क्वालिटी. फक्त ते एवढं स्टिकी नाही आहे, फक्त जास्त वेळ असं काय बोलतो टॅप करावं लागतं. ओ माय गॉड, वी आर रेडी. आता मी खुश काय माहिती आहे का, कारण मी पहिल्यांदा गाडी घेऊन असं श्रीरामपूरला नाही गेलेले, तर मी पहिल्यांदा जाणार आहे गाडी घेऊन. त्यामुळे पण गाडी माझ्या हातात येतात नाही, कारण मी कधी चालवलेलंच नाही. मी आमच्या गावाकडे चालवते, पण बाहेर नाही चालवले. त्यामुळे मग आपल्याला घेऊन जायची. पापा मला येडी होऊन राहिले, मी येडी नाही. दिस इज माय डॅड. हे आमच्या गावचा रोड आहे. ओ माय गॉड, कुत्री. इतकी घाण थंडी वाजते डायरेक्ट. मला हे समजा ना, उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू, हिवाळा चालू. आता तुम्हाला एक रोड दाखवते. जो रोड मला इतका आवडतो, पण आम्ही इकडून कधी जातच नाही. हा रोड आहे, इकडे थोडेसे 2-4 नारळाचे झाड आहे, पण इतका मला अशी वेगळीच वाईब देतो हा रोड. हा केळीचा बाग आहे, कोणाचा आहे काय माहिती, पण आहे. मागच्या वर्षी लय भारी होता, ह्या वर्षी अशी झाडं वाळून गेले राव त्याचे, का त्याची सिस्टीमच तशी असन. त्या पोल्ट्रीवर जाणार आहे. ती पोल्ट्री एवढी मोठी. हा इकडे शेट आमच्या, इथून तर तेवढी पोल्ट्री इथे. इतका घाण वास राहिला. हा ही पोल्ट्री आहे, आतमध्ये जायला परमिशन नाही. डायरेक्ट हा डायरेक्ट बुरका होऊन आलाय, पूर्ण बुरका. थांब एक मिनिट. कसा वाटली ट्रॅक्टर, लय आदळले असं ना. कंबर सगळं आउट होऊन जातं माहिती का, एवढं लांब चालवायचं. पप्पा मला आत्ता कळलं, पप्पानी काय बोलते त्याला, गाडी चालवून का दिली. पप्पाच्या नाकातून पाणी निघलं होतं. मला इतकं डायरेक्ट फुल डोकं दुखते, काना हा एवढं मला बोलता पण आहे ना, डायरेक्ट हे झालेले काय, म्हणून पप्पाने गाडी चालवून नाही दिली. काना फुल फाटले होते डायरेक्ट, इतकं खाणं. तुलाच भारी दिसू राहिलं रे खरंच. तेव्हा मी शर्ट घेतलेल्यावर गेला झुडिओ मधून. हा भंगार निघला. याला काही द्यावा आता, काही भंगरी शे काय माहितीये का. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, कारण काय बोलते त्याला, कावर जाऊन नाही तिथे आतमध्ये. हा आपल्याला नाही, त्यांना इन्फेक्शन व्हावं नाही म्हणून, पिल्लांना. त्यामुळे आतमध्ये जाऊ नाही तिथे. ही ट्रॉली आपल्या चुलत्याची आहे. ट्रॅक्टर याला 1000 वेळेस सांगेल बंद ठेवीचं आहे, पण याचं लय माशे राव इकडं. आता ट्रॉली खराब होऊ नये म्हणून, कारण पूर्ण पाण्यावानी म्हणजे पाणी थोडंसं मिक्स टाईप खत असतं, त्यामुळे मग त्याच्यात आता आपल्याला
कागद टाकायचा. मी नाही टाकू राहिले, आमचे शेट टाकणार. हाय कर रे, असं हाय कर ना. मी मालकीन बाई, मालकीन, कॉल मी मालकीन. हां हे बाई इथे इथे चालू, इथं ते चालू आहे. एक तास तरी लागेल. त्यामुळे मग पप्पा बोलले तिकडे जाऊ आपण. मी तुम्हाला का दाखवलं माहिती आहे, कारण ठीक आहे काहींना नाही आवडत अशा काही गोष्टी. आता आमची दादी लय मोठ्या कोंबड्या होत्या, 400-500 कोंबड्या होत्या. किती होत्या? 100 कोंबड्या होत्या. 400 कोंबड्या होत्या, 400 पिल्लं आणले होते आपण. त्याच्यातले लई वारले. कारण ना आमच्याकडं छोटंसंच खुरड होतं. त्याच्यात काय यायचं म्हणजे एवढं नंतर हळूहळू काही गोष्टी नंतर समजायला लागल्या की काय होतंय काय नाही. आणि मग काय व्हायचं, शेजारच्या पाजारच्या बॉक्क्यांनी मक्कार मजा केली, इतकी मजा केली. मग त्यामुळं ना आम्हाला आधी सवय होती, पण मग आता सवय मोडली. मग त्यामुळे मग मला थोडासा वास घुसतो नाकात. त्यामुळं मग भैयाला त्याचा मित्र आहे, त्यामुळे मग त्याला काही वाटत नाही. मग तो तिकडेच आहे. मग पप्पा बोलले की चल आपण इकडे येऊ रिकाम्यात. कोण आहे इथं? हाय करा, राम राम. आता आम्ही इथं बसतो. मी जरा एडिटिंग करते, कारण मला किती वाजले रे, 9:20 झाले. मला 11 वाजता पोस्ट करायचं आहे हा व्हिडिओ. आत्ता 11 वाजता करायचा आहे, कारण 2-3 दिवसापासून टाईमच भेटाना व्हिडिओ काढायला. कारण आणि 3 दिवस तर मी आजारीच होते, गुढीपाडव्याच्या दिवशीच. त्यामुळे मग आता इथे बसून थोडंसं एडिट करते. एक तास तरी लागेल, कारण थोडंसं मशीन काहीतरी प्रोसेस असं हळूहळू शेणखत टाकायचं. खाली आपला ट्रॅक्टर लावलेला आहे आणि त्याच्या ह्या इथं आत्ता कसं बोट दिसलं. किती वेळ लागेल यायला ते भरायला? पाऊण तास. मग जाऊ काय आम्ही तसं, पण आम्ही केळीची रोप घेऊन जाणार आहे. आम्हाला केळीची रोप सापडले रस्त्याने. वडगाव काय नाव गावाचं? हा वडगाव मावद्याच्या रोडनी ना लोकांनी केळीची पानं अशी फेकून दिले. मग उगले कोमा उगले त्यावर. हळद नाहीये, केळीची पानं दिसते, केळीची पानं. इथे एक छोटा आहे, आले पाहिजे फक्त ते. आमची दादी होतं. ओ माय गॉड पप्पा, ते तुटून येतंय हो फुल. त्या काकांनी फुल असं फेकून दिलंय पूर्ण सगळं डायरेक्ट, आणि ते उतरलंय. आहे बा आतमध्ये पण काही ठिकाणी कुठं तरी उतरेले, म्हणजे असं फेकून दिलंय पूर्ण. आणि त्याला आता पावसामुळे कोमात धरलेत त्याने सगळे. ते बा पप्पाकडे जाऊ. आमच्याकडे आधी एक होतं झाड, पण मग ते काय झालं, आमच्याकडे आधी पाणी नव्हतं राहत, लाईट नव्हती, लई दुष्काळ भागात आमचा आधी. पप्पा ते असे यालाच जायचं, वाळेल झाडालाच आले. डायरेक्ट खालून घ्या घर. काय ते झालंय, पूर्ण सडून गेलंय खालचं, आणि याला वरून फुटलेत, गेलं पूर्ण सडून डायरेक्ट असं. ते राहू दे माती काय झटकी ते. जाईन कोम तुटून सगळे. पप्पा हा वरचं झाड पूर्ण येऊन जाईन. नका 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 नका, त्याचा जीव जाईन पूर्ण. ते घ्या ना, ते पण कोंब घ्या. आलं तर आलं, मूळ असेल त्याचं. खालून सडले तेव्हा त्याला कोंब फुटलेत. माझ्या हातातच देते का? कोंब नाही तुटणार. मी पिशी धरू खातात इथं हालन.